श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशीच्या स्वामी भक्तांनो, काही दिवस असे असतात जे आयुष्य पूर्णपणे बदलत नाहीत, पण आपल्या स्वतःकडे नव्या नजरेने पाहायला लावतात. 22 ऑगस्टचा दिवस तुमच्यासाठी असाच एक दिवस ठरू शकतो. आज तुमच्यासमोर असा एखादा क्षण येऊ शकतो जेव्हा तुम्हाला जाणवेल की काही गोष्टी मिळवण्यासाठी सतत धावण्याची गरज नसते, तर काही गोष्टी समजून घेण्यासाठी थोडं थांबणं आवश्यक असतं. सकाळी एखादं काम अर्धवट राहिलेलं असेल, मनात एखादा प्रश्न असेल, कुणाच्या वागण्याबद्दल शंका असेल किंवा आर्थिक बाबतीत निर्णय घ्यायचा असेल, आज या सगळ्या गोष्टी तुमच्या विचारांमध्ये येऊ शकतात. पण वृश्चिक राशी, आजची सर्वात मोठी परीक्षा बाहेरच्या परिस्थितीत नाही, ती तुमच्या प्रतिक्रियेत आहे. कारण तुमचं मन खोलवर विचार करतं. तुम्ही वरवरच्या गोष्टी सहज स्वीकारत नाहीत. कधीकधी एखाद्या छोट्या वाक्यामागचाही अर्थ शोधता. पण आजचा दिवस तुम्हाला एक वेगळा धडा देऊ शकतो. प्रत्येक गोष्ट समजून घेणं आवश्यक असतं, पण प्रत्येक गोष्टीला स्वतःच्या मनावर ओझं करून घेणं आवश्यक नसतं. म्हणून आज जे घडेल ते लगेच अंतिम सत्य मानू नका. परिस्थिती समजून घ्या, लोकांना ऐका, तथ्य तपासा आणि त्यानंतरच निर्णय घ्या. सुरुवातीचा पहिला संकेत, जे दिसतंय त्यापेक्षा महत्त्वाचं काहीतरी दडलेलं असू शकतं. वृश्चिक राशी, आज तुमच्यासमोर एखादी अशी परिस्थिती येऊ शकते जिथे पहिल्या नजरेत तुम्हाला सगळं स्पष्ट वाटेल. तुम्हाला वाटेल मला समजलं नेमकं काय चाललं आहे. पण थोड्या वेळाने आणखी एक माहिती समोर येऊ शकते आणि तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो. म्हणून आज कोणत्याही विषयाबद्दल अर्धवट माहितीवर निष्कर्ष काढू नका. विशेषतः नातेसंबंध किंवा कामाच्या ठिकाणी कुणीतरी तुमच्याशी कमी बोललं म्हणून तो तुमच्यावर नाराज आहे असं नाही. कुणीतरी तुम्हाला लगेच उत्तर दिलं नाही म्हणून तुमचं महत्त्व कमी झालं असंही नाही. आणि कुणीतरी एखादी गोष्ट सांगितली म्हणून ती पूर्णपणे खरी आहे असंही नाही. आज तुमच्यासाठी पहिला नियम, पाहिलेलं सत्य असू शकतं, पण संपूर्ण सत्य असेलच असं नाही. दुसरा संकेत आहे, तुमच्या मनातला जुना विषय अचानक पुन्हा जागा होईल. काही वृश्चिक राशींच्या व्यक्तींच्या मनात एखादी जुनी गोष्ट अजूनही अर्धवट असू शकते. कदाचित तुम्ही ती बाहेरून विसरलात, पण मनाच्या एखाद्या कोपऱ्यात ती अजूनही आहे. 22 ऑगस्टला एखादी घटना, एखादं नाव, एखादी जागा किंवा एखादं वाक्य तुम्हाला पुन्हा त्या आठवणीकडे घेऊन जाऊ शकतं. पहिल्या क्षणी तुम्हाला वाटेल ही गोष्ट पुन्हा का आठवली, पण कदाचित ती आठवण तुम्हाला दुखवण्यासाठी नाही, तर अजून एक गोष्ट शिकवण्यासाठी आली असेल. काही प्रश्नांची उत्तरं दुसऱ्यांकडून मिळत नाहीत, ती आपल्याला स्वतःलाच द्यावी लागतात. काम आणि करिअर, एक जबाबदारी तुमची क्षमता दाखवू शकते. आज कामाच्या ठिकाणी एखादी जबाबदारी तुमच्याकडे येऊ शकते. कदाचित तुम्हाला वाटेल की हे काम आता माझ्याकडे का आलं, किंवा कोणीतरी तुमच्यावर जास्त काम टाकत आहे असं वाटेल. पण लगेच नाराज होऊ नका. पहिल्यांदा परिस्थिती समजून घ्या. काही वेळा जबाबदारी वाढते कारण लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात, पण याचा अर्थ प्रत्येकाचं काम तुम्हीच करावं असा नाही. आज कामाची मर्यादा ठरवणंही महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला वेळ हवा असेल तर स्पष्ट सांगा. जर मदतीची गरज असेल तर सांगा. आणि जर एखादं काम तुमच्या क्षमतेबाहेर असेल तर तेही स्पष्टपणे मान्य करा. स्वतःच्या मर्यादा सांगणं कमजोरी नाही. इथे मनापासून एक छोटी विनंती, वृश्चिक राशींच्या स्वामी भक्तांनो, जर तुम्ही आपल्या आयुष्यात शांतता, योग्य दिशा आणि मानसिक बळासाठी श्री स्वामी समर्थांवरती श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि मनात म्हणा, स्वामी, माझ्या मनातील योग्य प्रश्न मला ओळखता येऊ देत. चौथा संकेत, पैशांबाबतचा निर्णय भावनेतून घेऊ नका. 22 ऑगस्टला एखादी आर्थिक चर्चा तुमच्यासमोर येऊ शकते. खर्च, उधार, गुंतवणूक किंवा एखादी मोठी खरेदी. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही कोणाला दाखवण्यासाठी किंवा एखाद्या भावनिक दबावामुळे खर्च करत असाल तर थोडं थांबा. स्वतःला विचारा, हा निर्णय खरंच माझ्यासाठी योग्य आहे का? आज एखाद्या जवळच्या व्यक्तीने आर्थिक सल्ला दिला तरी तपासणी करा, कारण विश्वास आणि आर्थिक स्पष्टता या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. मोठ्या व्यवहारात माहिती समजून घेणे आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणंही चांगलं. 5वा संकेत आहे, तुमचं मौन आज तुमची ताकद ठरू शकते. आज एखादी अशी परिस्थिती येऊ शकते जिथे तुम्हाला लगेच उत्तर द्यावंसं वाटेल. कुणीतरी टोमणा मारेल, कुणी तुमचं म्हणणं चुकीचं समजेल किंवा तुमच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करेल. तुमच्या मनात उत्तर तयार असेल, पण आज लगेच प्रतिक्रिया देण्यापेक्षा थोडा वेळ घ्या, कारण काही शब्द एकदा बाहेर पडले की परत घेता येत नाहीत. मौन म्हणजे भीती नाही, काही वेळा ते स्वतःच्या शब्दावर असलेले नियंत्रण असतं. तुमचं उत्तर योग्य वेळी दिलं तर त्याची किंमत वाढते. 6वा संकेत आहे, घरातील एक साधा विषय
गंभीर चर्चा निर्माण करू शकतो. घरात एखादी छोटी चर्चा अचानक मोठी होण्याची शक्यता असते, पण त्यामागे विषयापेक्षा आधीच्या भावना कारणीभूत असू शकतात. म्हणून आज घरातील संवादात आवाजापेक्षा शब्दांचा अर्थ लक्षात ठेवा. समोरची व्यक्ती रागात असेल तर तुम्ही शांतपणे विचारू शकता, तुला नेमका काय त्रास होत आहे? हा प्रश्न अनेक गैरसमज कमी करू शकतो. कुटुंबात जिंकण्यापेक्षा एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं आहे. 7वा संकेत, स्वतःच्या निर्णयावर पुन्हा विचार कराल. आज तुम्ही एखाद्या निर्णयाचा पुन्हा विचार करू शकता. कदाचित करिअरच्या, कदाचित नात्याचा, कदाचित एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी तुम्ही घेतलेल्या भूमिकेचा. पण बदल करण्याआधी एक गोष्ट तपासा, तुम्ही खरोखरच मत बदलत आहात की सध्या आलेल्या भीतीमुळे मागे हटत आहात? दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. नवीन माहिती मिळाल्यावर मत बदलणं हे समजूतदारपणा आहे, पण फक्त भीती वाटली म्हणून योग्य मार्ग सोडणं कधीकधी पश्चातापाचं कारण ठरू शकतं. पहिला उपाय आहे मौनाचा संकल्प. आज संध्याकाळी काही मिनिटांसाठी मोबाईल बाजूला ठेवा, शांत बसा. काहीही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. श्री स्वामी समर्थांचे स्मरण करा. मनात हळूवार म्हणा, मला प्रतिक्रिया नाही, योग्य प्रतिसाद देण्याची बुद्धी द्या. हा छोटा संकल्प तुमच्या मनाला थोडी स्थिरता देऊ शकतो. 8वा संकेत आहे नवीन मार्ग समोर आला तर जुना मार्ग सोडण्याची घाई करू नका. वृश्चिक राशी, आज तुमच्या मनात एखादी नवीन कल्पना येऊ शकते. कदाचित नवीन काम, नवीन कौशल्य, एखादा छोटा व्यवसाय किंवा एखादं नवीन ध्येय. ही कल्पना महत्त्वाची असू शकते, पण कल्पना आली म्हणजे लगेच आयुष्य बदलण्याची गरज नाही. तिच्यावर काम करा, माहिती मिळवा, तयारी करा. लहान पाऊल उचला. मोठे निर्णय छोट्या पुराव्यांवर घ्यायचे नसतात. 9वा संकेत, तुमच्या मनाला विश्रांतीची गरज जाणवू शकते. तुम्ही बाहेरून कितीही शांत दिसलात तरी मनात अनेक विचार सुरू असू शकतात. कोण काय म्हणालं, पुढे काय होईल, हे काम पूर्ण होईल का, तो निर्णय योग्य आहे का, असा विचार सतत सुरू राहिला तर मन थकू शकतं. म्हणून आज स्वतःला थोडी विश्रांती द्या. थोडं चालणं, विश्वासू व्यक्तीशी बोलणं, योग्य विश्रांती, नियमित दिनक्रम या गोष्टी मनाला स्थिरता देऊ शकतात. सतत त्रास जाणवत असेल तर विश्वासू प्रौढ व्यक्तींशी किंवा योग्य आरोग्य तज्ज्ञांशी बोलणंही उपयोगी ठरू शकतं. 10वा संकेत, दिवसाच्या शेवटी एक गोष्ट स्पष्ट होऊ शकते. दिवसाच्या शेवटी तुमच्या मनात एखादा विचार स्पष्ट होऊ शकतो. कदाचित तुम्ही ज्या गोष्टीपासून पळत होतात ती गोष्ट तितकी भयानक नाही. कदाचित एखाद्या व्यक्तीबद्दल तुमचा गैरसमज कमी होईल किंवा तुम्हाला जाणवेल की तुम्ही खूप काळ स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होतात. इथे एक मोठा प्रश्न स्वतःला विचारा, मी हे कोणासाठी करत आहे? लोकांसाठी, कुणाला दाखवण्यासाठी की खरंच स्वतःच्या आयुष्यासाठी? या प्रश्नाचं मानसिक उत्तर तुम्हाला पुढच्या दिवसांसाठी दिशा देऊ शकतं. विशेष सावधगिरी. वृश्चिक राशी, आज या 4 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, अर्धवट माहितीवर संशय वाढवू नका. दुसरी, रागाच्या भरात महत्त्वाचा संदेश पाठवू नका. भावनेतून आर्थिक निर्णय घेऊ नका. चौथी, स्वतःच्या मर्यादा ओलांडून सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका. दुसरा उपाय आहे जुना भार सोडण्याची कृती. तुमच्या जवळ अशी एखादी गोष्ट असेल जी आता उपयोगाची नाही, पण तुम्ही ती कारणाशिवाय जपून ठेवली आहे, तर ती व्यवस्थित दान करा किंवा योग्य पद्धतीने बाजूला करा. ही वस्तू काहीही असू शकते, पण ती करताना मनात एक विचार ठेवा, ज्याची आता गरज नाही त्याला धरून बसायचं नाही. हे फक्त बाहेरच्या वस्तूंसाठी नाही, कधी कधी मनातल्या जुन्या विचारांसाठीही हा संदेश असतो. तिसरा उपाय, कृतज्ञतेची कृती. आज तुमच्या आयुष्यात ज्याने कधी ना कधी तुम्हाला मदत केली अशा एखाद्या व्यक्तीची मनापासून आठवण करा. शक्य असेल तर त्यांना एक साधा धन्यवाद संदेश पाठवा. मोठी भेटवस्तू नको, मोठे शब्द नको, फक्त प्रामाणिक कृतज्ञता. काही ना ते शब्दांनी नव्याने जिवंत होतात. वृश्चिक राशी, आजचा अंतिम संदेश आहे. आजचा दिवस तुम्हाला एक गोष्ट शिकवू शकतो. तुम्ही प्रत्येक लढाई जिंकण्याचा प्रयत्न करत राहिलात तर कधीकधी तुम्ही स्वतःची शांतता हरवू शकता. म्हणून आज विचार करा, कोणती लढाई खरंच आवश्यक आहे, कोणत्या शब्दाला उत्तर देण्याची गरज नाही, कोणत्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा समजवण्याची गरज नाही आणि कोणती गोष्ट आता सोडून देण्याची वेळ आली आहे. या प्रश्नांची सर्व उत्तरं मनच देईल, पण त्यासाठी मन थोडं शांत असणंही आवश्यक आहे. तुमचं आजचं ब्रीदवाक्य आहे, मी प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणार नाही, मी माझी ऊर्जा योग्य ठिकाणी वापरेन. श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करा. तुमच्या आयुष्यात योग्य दिशा मिळो, तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळो, तुमच्या घरात शांतता राहो आणि तुमच्या मनात योग्य निर्णय घेण्याची ताकद निर्माण हो. जर तुम्हाला श्री स्वामी समर्थांवरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा.